वेलकम फ्रेंड्स. आज आपण करत आहोत क्रिस्पी क्रंची यम्मी रव्यापासून होणाऱ्या स्टिक्स, स्पायसी स्टिक्स. तर बघा, मी एक छोटंसं भांडं भरून मी रवा घेतलेला आहे, कारण की आपल्याला रव्याचं पीठ करायचं आहे. म्हणून मी आता या मिक्सरच्या भांड्यात ह्याला काढून घेतो. ह्याला आपण आता चांगलं ग्राइंड करून घेऊया, पीठ करूया रव्याचं. तर बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स बघा, मी रव्याचं बारीक पीठ करून घेतलेलं आहे. तर आता पुढची रेसिपी आपण लगेच सुरू करणार आहोत. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, आपण पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे. आता आपण फोडणी करून घेऊया. थोडी मोहरी टाकतो मी. तेल गरम झालेलं नाही अजून. मोहरी तडतडलेली आहे. आता जिरं टाकून घेऊया. जिरं पण फुललं की थोडी हिंग, त्याच्यानंतर ओवा, त्याच्यानंतर आपण पांढरे तीळ टाकणार आहोत आणि चिली फ्लेक्स. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याला आणि गॅस लगेच बंद करायचा आहे. चिली फ्लेक्स जळाले नाही पाहिजे. थोडी कोथिंबीर टाकून घेऊ. याला मिक्स करून घेऊया आणि लगेच पाणी टाकून घेऊया. पाणी जास्त टाकायचं नाही आहे. आणि पाण्यामध्ये मीठ चवीपुरतं. त्याला व्यवस्थित उकळी द्यायची आता पाण्याला. आता एका भांड्यामध्ये आपण हा आपला रवा आपण काढून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं बारीक चिरलेली कढीपत्ता. याला चांगला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता ही जी उकळी आलेलं पाणी आहे हे आपल्याला याच्यात ॲड करून घ्यायचं आहे. थोडं थंड झाल्यानंतर, लगेच नाही. आपण थोडं थोडं पाणी याच्यात टाकून आपलं पीठ आता कालवून घेऊया. आणखी पाणी गरम असतानाच आपल्याला त्याला कालवायचं आहे. कणकीसारखं त्याला आपल्याला कालवून घ्यायचं आहे. हो, गरम आहे, चटका बसतो हाताला माझ्या, पण इलाज नाही, आपल्याला असंच कालवायचं आहे. फ्रेंड्स, आपला गोळा एकदम व्यवस्थित तयार करून झालेला आहे. बघा तुम्ही, कणकीसारखं मी त्याला तिंबलेलं आहे त्याला मस्तपैकी. आता आपल्याला काय करू, याला एक 5 मिनटं सेट होण्यासाठी ठेवून देऊया. तोपर्यंत बघत राहा अकूज किचन. 5 मिनटं झालेले आहेत आणि आपला गोळा आता व्यवस्थित सेट झालेला आहे. आता आपण याची पोळी लाटून घेऊया आणि मग त्याच्या स्टिक्स बनवून घेऊ. बघत राहा अकूज किचन. मी अशी पोळी लाटलेली आहे आणि त्याला अशा उभ्या चाट आपण मारून घेणार आहोत. बघितलं? फायनली मी उभ्या आणि एक आडवी घेतलेली आहे, म्हणजे आपली तळायला आपल्याला सोपं जाईल. लांब लांब घेतलं तर तळायला खूप अवघड जाईल. तर आता ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आपली कढई गॅसवर आहे. लगेच आपण डीप फ्राय करून घेणार आहोत. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, बघताय आपण की मी अशा स्टिक त्याच्या कापून या प्लेटमध्ये घेतलेल्या आहेत. 2 प्लेट झालेल्या आहेत आपल्या. कढईतलं तेलही गरम होतं आहे. आपण लगेच त्याला डीप फ्राय करून घेऊया. बघत राहा अकूज किचन. मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, आपलं तेल तापलेलं आहे का बघून घेऊया आपण. हां, तापलेलं आहे तेल. आणि आता आपण आपल्या
स्टिक्स जे आहेत ते आपण डीप फ्राय करून घेणार आहोत. एकदा नक्की करून बघा, खूप छान रेसिपी आहे. मस्त खा, स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, फायनली आपले क्रिस्पी क्रंची स्पायसी स्टिक रेडी टू इट. एकदा नक्की करून बघा, चहासोबत अप्रतिम लागतात. एकदा नक्की करून बघा, नाहीतर सरळ माझ्या घरी या, आपण मिळून याचा आस्वाद घेऊया. नक्की आम्ही आपली वाट बघतोय. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. बघत राहा अकूज किचन. प्लीज like and subscribe my channel Aku's Kitchen. Thank you.